नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आपला 46वा दिवस आहे। आज आपण काय शिकणार आहोत। परवा दिवशी कालच आपण 71 ते 80 संख्या शिकायला सुरुवात केली होती। आज ह्या संख्या कशा तयार झाल्या, 71 ते 80 संख्या कशा तयार झालेल्या आहेत। 71 अधिक 1 72, 72 अधिक 1 73, 73 अधिक 1 74। याच पद्धतीने संख्या विस्तारित रूपात लिहायचं, एकक दशक रूपात लिहायचं, हे सर्व काही शिकणार आहोत। सोबत घड्याळ वाचन करायचं आहे। 8चा पाढा नवीन पद्धतीने तयार करायचा आहे। तर मुलांनो, हे तुम्हाला लिहायचं आहे। हे लिहित तुम्हाला इकडं लक्ष द्यायचं आहे। तर इकडे लक्ष द्यायचंय। 71 ते 80 संख्या कशा तयार झाल्या हे पाहणार आहोत। आता हे लिहायचे बरं का तुम्हाला। चला हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। हे किती मणी झाले? 10 मणी झाले। किती मणी येथे? 10। 20 30 40 50 60 70। आता हे झाले 70 मणी। हे मुलांना आता 70 मणी झालेले। 10 20 30 40 50 60 70। 70 पर्यंत आपण शिकलेला आहोतच। आता ह्या 70 मण्याच्या वर मी 1 मणी घेतला। 70 मण्याच्या वर मी किती मणी घेतला? 1 मणी घेतला। हे बघा, 70 अधिक 1 बरोबर किती तयार झाले? 71। संख्या ही नेहमी 1 न वाढते। संख्या ही नेहमी 1 अंकाने वाढते। आता इथे 71 आहे। 71 संख्येमध्ये 1 10 20 30 40 50 60 70 70 आणि हा 71। 71 मध्ये 1 मिसळला, ह्या 71 मध्ये 1 मिसळला तर किती झाले बघा? 72 झाले। 10 20 30 40 50 60 70 71 72। आता ह्या 72 मध्ये 10 20 30 40 50 60 70 70 71 72 72 मध्ये मी 1 मिसळला, किती झाले? 73 झाले। 10 20 30 40 50 60 70 71 72 73। ह्या 73 मध्ये मी 1 मणी मिसळला, ह्या 73 मध्ये मी 1 मणी मिसळला, किती झाले? 74 झाले। 73 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 74 झाले। आता ह्या 74 मध्ये मी 1 मिसळला, 74 मध्ये मी 1 मिसळला। 10 20 30 40 50 60 70 71 72 73 74 75 किती झाले? 75 झाले। आता ह्या 75 मध्ये मी अजून 1 मिसळला, किती झाले बघा? 10 20 30 40 50 60 70 71 72 73 74 75 76 झाले। 75 मध्ये 1 मिसळला, किती झाले? 76। याचा अर्थ काय समजतो की मुलांनो, मागची संख्या ही पुढच्या संख्येपेक्षा 1 न लहान असते आणि पुढची संख्या ही चालू संख्येपेक्षा 1 न मोठी असते। म्हणजे दोन संख्येमध्ये 1 फरक असल्यामुळं पुढची संख्या ही 1 न मोठी असते आणि मागची संख्या ही 1 न लहान असते। जसं जसं आपण उजळणीमध्ये पुढे जाऊ तशा ह्या संख्या मोठ्या 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 होत राहतात आणि जसं जसं उलटी उजळणी म्हणत मागे जाऊ तसं तसं संख्या ह्या लहान लहान होत जातात। तर पुढची संख्या कोणती आहे? 76। 76 मध्ये मी 1 मिसळला, किती झाले बघा? 10 20 30 40 50 60 70 70 71 72 73 74 75 76 77 किती झाले? 77 झाले। आता ह्या 77 मध्ये किती मिसळला आपण? 1 मिसळला, किती झाले बघा? 10 20 30 40 50 60 70 71 72 73 74 75 76 77 78 किती झाले? हे 78
झालेले आहेत. ह्या 78 मध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78 आणि हा एक 79. किती झाले? 79. 7.9 79. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79. 79 मध्ये मी अजून एक मिसळला. किती झाले बघा? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. म्हणजे 8 दशक झालेले आहेत. तर हे कशासाठी शिकवायचं की तुम्हाला उजळणी समजावी म्हणून. ठीक आहे, झालं का सगळ्यांचं लिहून हे? हां ठीक आहे, आता पुढचा घटक शिकू आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण संख्या विस्तारित रूपात लिहायला शिकणार आहोत. विस्तारित रूपात लिहायचं म्हणजे काय की संख्या ह्या 2 घटकापासून बनलेल्या असतात. 1 ते 100 संख्या ह्या 2 घटकापासून बनलेल्या असतात, एकक आणि दशक. आता एकक त्याच्यातला ओळखायचा आणि दशक ओळखायचा, ह्याला संख्या विस्तारित रूपात लिहायचं म्हणतात. आता 7 दशक 1 71. 7 दशक 1 71 मध्ये 2 संख्या आहेत, 7 आणि 1. पण दोघांची जागा ही कशी आहे? वेगवेगळी आहे. जे 7 आहे ते दशकाच्या जागेवर आहे आणि दशकाच्या जागेवर आहे म्हणून त्याची किंमत 70 असते. मग का बरं 70 असते? कारण की 70 मणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा 7 दशक तयार होतो. हे आपण इतके दिवस शिकत आहोत. मग ह्यालाच काय म्हणायचं? संख्या विस्तारित रूपात लिहा. संख्या विस्तारित रूपात लिहा म्हणजे त्यातला दशक वेगळा करा आणि एकक वेगळा करा. आता 71 ही संख्या हे तुम्हाला लिहायचे बरं का. हे लिहित इकडे लक्ष द्यायचंय, इकडे लक्ष देत इकडे लिहायचंय तुम्हाला. तर आता ह्या 71 संख्या कशी तयार झाली बघू. 10, हे बघा 20, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 म्हणे मी इथे चिटकवले. 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हे 70. हे झाले आपले 70 मणी झाले. बरोबर आहे का? आता त्याच्यानंतर हे 70 मणी म्हणजे किती? हे दशक आहेत बघा. इथे 70 आहेत. 10, 70, 70, 70, 70, 70, 70, 70, 70. हे 70 कुठं आहेत? हे जे 7 दिसायले तुम्हाला दशकाच्या जागेवरचे जे 7 आहेत, हे 7 म्हणजे 70 आहेत. दिसायला हे 7 दिसायलेत पण ह्याची खरी किंमत किती आहे? 70 आहे. आणि ह्या 1 ची किंमत ही 1च आहे. ह्या 7ला काय म्हणतात? एकक दशक. दशक म्हणतात. 7 दशक. काय म्हणायचं ह्याला? 7 दशक. 70 अधिक 1 बरोबर 71. आता ह्या 71 मध्ये बघा 1 मिसळला मणी. 71 मध्ये मी 1 मणी मिसळला. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 आणि हा 71. किती झाले? 71 झाले. आता हे 71, ह्या 71 मध्ये हा 7 म्हणजे 70 आहेत. हे 70 म्हणजे हा 7 आणि हा 1 म्हणजे हा 1. अशा प्रकारे 70 अधिक 1 बरोबर 71 झाले. आता हे 70, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 अधिक 2, 70 अधिक 2 72 झाले. आता हे जे 72 दिसायलेत, ह्या 72 मध्ये हे जे 7 आहेत दशकाचे एकक दशक, दशकाच्या जागेवरचे जे 7 आहेत ते 70 आहेत आणि एककाच्या जागेवरचे हे जे 2 आहेत ते 2 एकक आहेत. हे 70 7 दशक आहेत आणि हे 2 एकक आहेत. अशा प्रकारे 70 अधिक 2 कोणती संख्या तयार झालेली आहे? आपली 72 ही संख्या तयार झालेली आहे. पुढे बघा 70 अधिक 3, हे 70 आणि हे 3. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 आणि हे 3, 1, 2, 3, 73 झाले. तर ह्या 73 संख्येमध्ये हे जे 7 दिसायलेत हे 7 नसून किती आहेत? 70 आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे 3 एकक आहेत. 1, 2, 3. पुढे संख्या आहे 74. 70 अधिक 4 बरोबर 74. आता हे 74 संख्येमध्ये हे जे 7 आहेत ते किती आहेत? 70 आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे 4, 1, 2, 3, 4 हे 74. हे 4 म्हणजे एकक आहेत आणि हे 7 म्हणजे 70 म्हणजे काय आहेत? दशक आहेत. 7 दशक आहेत. पुढची संख्या आहे 7 दशक 5 75. ही 75 जी संख्या आहे 75 संख्येमध्ये हे 70 आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 मधले हे 7. 7 म्हणजे हे 7 आणि वरचे 5, 1, 2, 3, 4, 5 हे 5 एकक आहेत आणि हे 7 दशक. 7 दशक म्हणजे
70. पुढची संख्या आहे 76. 70 अधिक 6 बरोबर 76. आता हे 6 मणी मी घेतलेले आहेत. 10 20 30 40 50 60 70. 1 2 3 4 5 6. 70 अधिक 6 किती झाले? 76 झाले. 70 अधिक 6 76 झाले. आता ह्या 76 मध्ये हे जे 7 आहेत त्याची किंमत 70 आहे आणि ह्या 6 ची किंमत 1 2 3 4 5 6 6 एकक आहे. पुढची संख्या आहे 70 अधिक 7 बरोबर 77. 70 अधिक 7 बरोबर 77. 10 20 30 40 50 60 70 आणि 70 अधिक हे 7 किती झाले? 77. 70 अधिक 7 किती झाले? 77 झाले. पुढे बघा 70 अधिक 8 बरोबर 78. 10 20 30 40 50 60 70. 70 आणि हे 8. 10 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 78 झाले. 70 अधिक 8 बरोबर 78 झाले. 70 अधिक 9. 10 20 30 40 50 60 70. 70 अधिक 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 किती झाले? 79. 70 अधिक 9 किती झाले? 79. 79. आता हे 79 संख्येमध्ये हे जे 7 आहेत ते 7 दशक आहेत आणि हे जे 9 आहेत ते एकक आहेत. 70 अधिक 9 किती झाले? 79. पुढे बघा 70 अधिक 10. 70 अधिक 10 किती झाले? 80. म्हणजे 8 दशक झाले. आता 80 मध्ये एकक 0 आहे. एकक काय आहे? 0 आणि दशक कोण आहे? 8 आहे. समजलं? दशक संख्या विस्तारित रूपात लिहा. ठीक आहे? झालं का सगळ्यांचं लिहून? पुढचं शिकूत आपण. मुलांनो आता पुढे आपल्याला संख्या दशक एकक रूपात लिहायची. दशक म्हणजे 10. दशक म्हणजे 10. आता 7 दशक 10 20 30 40 50 60 आणि हे 70 किती झाले सगळे? 70. 70 म्हणजे 7 दशक. 70 म्हणजे किती? 7 दशक. तर नीट लावू आपण. हे बघा हे 1 दशक. 2 दशक. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. हे 10 मणी झालेत. हे 10 मणी म्हणजे किती? 1 दशक. 10 मणी म्हणजे किती? 1 दशक. असे किती दशक घेतलेले आहेत बघा मी? 1 2 3 4 5 6 आणि हे 7. हे झाले आपले 7 दशक. 7 दशकच्या वर मी 1 मणी घेतलेला आहे. हा किती झाला मग? 7 दशक 1 एकक. हा एकटा मणी म्हणून याला काय म्हणणार आपण? एकक. 10 20 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक आणि हा एकक. हे लिहायचे बरं का तुम्हाला. हे लिहित लिहित इकडे लक्ष द्यायचं. हे इकडे लक्ष देत हे लिहायचे. नंतर बघा 72. 10 20 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक. 7 दशक आणि हे वरती 2 मणी किती झाले? 72. 7 दशक 2 72. 2 एकक. 7 दशक आणि हे 2 एकक किती झाले? 72 झाले. 73. 7 दशक 3 73. हे 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक. 7 दशक आणि हे 3 एकक किती झाले? 73 झाले. 7 दशक 3 एकक 73 झाले. पुन्हा बघा 7 दशक 4 एकक. 7 दशक 4 एकक. 10 20 30 40 50 60 70. 70 71 72 73 74. 74. 7 दशक 4 एकक. 7 दशक आणि 4 एकक किती झालेले आहेत आपले? 74 झालेले आहेत. 7 दशक 5 एकक. 10 20 30 40 50 60 70. 70 7 दशक आणि हे 5 एकक
5 एकक. 7 दशक 5 एकक किती झाले? 75 झाले. 7 दशक आणि 6 एकक. हे बघा, हे 6 एकक घेतले मी. 10 20 30 40 50 60 70. 70 म्हणजे 7 दशक. 7 दशक आणि 6 एकक. 1 2 3 4 5 6. 7 दशक 6 एकक 76 झाले. 7 दशक 6 एकक किती झाले? 76 झाले. आता 7 दशक 7 एकक. 10 20 30 40 50 60 70. 7 दशक आणि हे 7 एकक. 7 दशक आणि 7 एकक 77 झाले. 7 दशक 8 78. 78 मध्ये बघा 7 दशक 10 20 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक. 7 दशक आणि एकक किती आहेत बघा बर. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. 8 एकक. 7 दशक 8 एकक. 7 दशक 8 एकक 78 झाले. आता 7 दशक 9 एकक. 7 दशक 9 एकक. 10 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक आणि हे 7 दशक आणि 9 एकक बघा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 झाले हे आणि हे 9 एकक. किती झाले? 9 एकक. 7 दशक 9 एकक झालेले आहेत. आता पुन्हा किती होणार? आता ह्याच्यामध्ये मी अजून एक मणी टाकला. अजून एक मणी झाड टाकला तर किती होणार? हे 8 दशक. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक आणि हे 8 दशक. दशक म्हणजे 10. एकदा 10 म्हणजे 1 दशक. दोनदा 10 म्हणजे 2 दशक. एकदा 10 म्हणजे 1 दशक. दोनदा 10 म्हणजे 2 दशक. तीनदा 10 म्हणजे 3 दशक. चारदा 10 म्हणजे 4 दशक. 5दा 10 म्हणजे 5 दशक. 6 वेळेस 10 म्हणजे 6 दशक. 7 वेळेस 10 म्हणजे 7 दशक आणि 8 वेळेस 10 म्हणजे 8 दशक. तर हे सगळ्यांचं झालं का लिहून? आता पुढचे आपण उजळणी लिहायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. चला मुलांनो, आता आपल्याला उजळणी लिहायची आहे. चला उजळणी लिहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11. 1 दशक 2 12. 1 दशक 3 13. 1 दशक 4 14. 1 दशक 5 15. 1 दशक 6 16. 1 दशक 7 17. 1 दशक 8 18. 1 दशक 9 19. 2 दशक 20. 2 दशक 1 21. 2 दशक 2 22. 2 दशक 3 23. 2 दशक 4 24. 2 दशक 5 25. 2 दशक 6 26. 2 दशक 7 27. 2 दशक 8 28. 2 दशक 9 29. 3 दशक 30. 3 दशक 1 31. 3 दशक 2 32. 3 दशक 3 33. 3 दशक 4 34. 3 दशक 5 35. 3 दशक 6 36. 3 दशक 7 37. 3 दशक 8 38. 3 दशक 9 39. 4 दशक 40. 4 दशक 1 41. 4 दशक 2 42. 4 दशक 3 43. 4 दशक 4 44. 4 दशक 5 45. 4 दशक 6 46. 4 दशक 7 47. 4 दशक 8 48. 4 दशक 9 49. 5 दशक 50. 5 दशक 1 51. 5 दशक 2 52. 5 दशक 3 53. 5 दशक 4 54. 5 दशक 5 55. 5 दशक 6 56. 5 दशक 7 57. 5 दशक 8 58. 5 दशक 9 59. 6 दशक 60. 6 दशक 1 61. 6 दशक 2 62. 6 दशक 3 63. 6 दशक 4 64. 6 दशक 5 65.
6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80. आता राहिलेल्या 2 ओळी व्हिडिओ संपल्यानंतर लिहा. आता आज आपल्याला 8 पर्यंत उजळणी येऊ लागली, म्हणजे 8 पर्यंत आपल्याला पाढे सुद्धा येऊ शकतात. आज आपण नवीन पद्धतीनं 8चा पाढा शिकणार आहोत. तर मुलांनो, आता आपण 8चा पाढा नवीन पद्धतीनं टप्पा पद्धतीनं सुरू करणार आहोत. आता 8चा पाढा 8 पासून सुरू करायचा. फक्त म्हणायचं 8 9. आता इथं मी बोटावर बघा 8 घरं केलेले ते 1 2 3 4 5 6 7 8. आता हे पाढे कसे तयार करायले, मी टप्प्यानं पाढे तयार करायले. 8 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आलं? 16. 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 80. अशा पद्धतीनं मी 8चा पाढा तयार केलेला आहे. चला आता आपण 8चा पाढा वाचत लिहूयात. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32,
8 पंचे 40, 8 सख 48, 8 सती 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. आता राहिलेला पाडा तुम्ही सगळा लिहायचा आहे. व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण पान भरून लिहायचं. पूर्ण एक रिकामी सोडायचं नाही, इथल्या 2 वळी आणि इथं लिहायचं आहे. कारण की वेळ पुरत नाही म्हणून मी थोडंसं तुमच्यासाठी अभ्यास ठेवलेला आहे. करा ना, शहाणीत माझे मुलं. ठीक आहे, आता जुने पाडे विसरून जातील ना, आपण करूत. माझ्यासोबत ॲक्शन करू म्हणा. बेक बे, सगळ्यांनी करा. बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे सख 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 9 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. नमस्कार मुलांनो, आता आपल्याला घड्याळ वाचनाचा सराव करायचा आहे. एका दिवसात घड्याळ वाचायला येत नाही. ठीक आहे, ते चला आपण सराव करूयात. एक लक्षात ठेवा, 1 तास, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 1 मिनिट इथून इथपर्यंत 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हा सेकंद काटा 60 घरं फिरावा लागतो, तेव्हा 1 घर पुढे जातो मिनिट काटा. चला आता आपण घड्याळ वाचायला शिकूयात. आता घड्याळ वाचत असताना फक्त इथं लक्ष ठेवा तुम्ही, ह्या मोठ्या काट्याकडे लक्ष ठेवा. घड्याळ वाचत असताना पहिल्यांदा कोणता काटा बघायचा? तास काटा बघायचा. तास काटा म्हणजे छोटा काटा. तास काटा पाहायचा, त्याच्याकडे बघून किती वर आहे तो सांगायचं. 2 वाजले. तास काटा किती वर आहे? 2 वर आहे. 2 वाजले. आता 2 वाजून किती मिनिट झाले? नंतर दुसऱ्यांदा हे मिनिट काट्याकडे पाहायचं. पहिल्यांदा तास काटा पाहायचा, नंतर मिनिट काटा पाहायचा. आता मिनिट काटा बघा. 2 वाजले. 2 वाजून 1 मिनिट. माझ्यासोबत म्हणा. 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट, 7 मिनिट, 8 मिनिट, 9 मिनिट आणि 10 मिनिट. किती वाजलेले आहेत? 10 मिनिट. म्हणजे 2 वाजून 10 मिनिट झालेले. 2 वाजून 10 मिनिट, 11 मिनिट, 12 मिनिट, 13 मिनिट, 14 मिनिट आणि हे 15 मिनिट. 2 वाजून 15 मिनिट झाले. 2 वाजून 15 मिनिट झाले, त्याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण वाचतो. 2:15 झाले म्हणतो. त्याला काय म्हणतो? 2:15 वाजले. 2 वाजून 16 मिनिट, 2 वाजून 17 मिनिट, 2 वाजून 18 मिनिट, 2 वाजून 19 मिनिट, 2 वाजून 20 मिनिट. 2 वाजून 20 मिनिट झाले. 2 वाजून 21 मिनिट, 2 वाजून 22 मिनिट, 2 वाजून 23 मिनिट, 2 वाजून 24 मिनिट, 2 वाजून 25 मिनिट. फक्त ह्या काट्याकडे लक्ष द्यायचं तुम्हाला. 2 वाजून 26 मिनिट, 2 वाजून 27 मिनिट, 2 वाजून 28 मिनिट, 2 वाजून 29 मिनिट, 2 वाजून 30 मिनिट. 30 मिनिट झालेले आहेत. यालाच आपण काय म्हणतो? 2:30 वाजले. काय म्हणतो? 2:30 वाजले. 2 वाजून 30 मिनिट म्हणजे 2:30 वाजले. 2 वाजून 31 मिनिट, 2 वाजून 32 मिनिट, 33 मिनिट, 34 मिनिट आणि हे 35 मिनिट. 2 वाजून 35 मिनिट, 2 वाजून 35 मिनिट, 2 वाजून 36 मिनिट, 37 मिनिट, 38 मिनिट, 2 वाजून 39 मिनिट आणि 2 वाजून 40 मिनिट. 2 वाजून 40 मिनिट झालेले आहेत. 2 वाजून 41 मिनिट, 2 वाजून 42 मिनिट, 43 मिनिट, 2 वाजून 44 मिनिट आणि 2 वाजून 45 मिनिट. आता 2 वाजून 45 मिनिट म्हणजे 2:45 वाजले. 2:45 का म्हणायचं? कारण की आता हा तास काटा 3 जवळ गेलेला आहे, म्हणून हे काय सांगताना सांगणार तो मी 2:45 वाजलो म्हणून. आता 2 वाजून 46 मिनिट, 47 मिनिट, 48 मिनिट, 49 मिनिट आणि 2 वाजून 50 मिनिट. 2 वाजून 51 मिनिट, 2 वाजून 52 मिनिट, 2 वाजून 53 मिनिट, 2 वाजून 54 मिनिट आणि 2 वाजून हे झाले 55 मिनिट. 2 वाजून
56 मिनिट, 2 वाजून 57 मिनिट, 2 वाजून 58 मिनिट, 2 वाजून 29 मिनिट आणि 2 वाजून करेक्ट गेले, 2 वाजून गेले. आता 3 वाजले, कारण की मोठा काटा 12वर राहिले, म्हणजे किती वाजलेले आहेत आता करेक्ट 3 वाजलेले आहेत.